कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सुधाकर घारे यांनी नितीन सावंत यांच्याशी हातमिळवणी करून नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बाजी मारली। पण असं असलं तरी पुढच्या विधानसभेला पुन्हा एकदा नितीन सावंत मैदानात असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि उभाटा ही युती काही वर्षांची आहे। नितीन सावंत स्वतःच उभाटामधून इच्छुक असल्याने सुधाकर घारे उभाटामध्ये प्रवेश करू शकत नाहीत। सुधाकर घारे यांनी उभाटामध्ये प्रवेश केला तर मग नितीन सावंत यांच्यावर कार्यकर्ते नाराज होतील, कारण उभाटाचे कार्यकर्ते नितीन सावंत यांच्यासाठीच आग्रही आहेत। महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला तिकीट येण्याची शक्यता फार कमी आहे। राहिला प्रश्न भाजपाचा, तर भाजपा हा वरिष्ठांच्या आदेशाने चालणारा पक्ष आहे आणि भाजपा त्यांच्या ताकदीवर स्टँडिंग आमदाराचं तिकीट कापून स्वतःचा उमेदवार उभा करू शकतो। भाजपामध्ये इच्छुक उमेदवार असले तरी सुधाकर घारे यांच्याकडे त्यांचे वैयक्तिक मतदार आहेत। अपक्ष राहून सुधाकर घारे यांनी जवळपास 90,000 मतं मिळवली। त्यामुळे सुधाकर घारेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांचा विचार नक्कीच होऊ शकतो। भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी असली तरी वरिष्ठांच्या आदेशाने प्रत्येक जण कमळ हातात घेऊन पक्षासाठी काम करतो। त्यामुळे भाजपाचं वजन मतदारसंघात वाढताना दिसतंय। सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप होत आहेत। अजितदादांच्या निधनानंतर अनेक राजकीय निर्णयांचं स्वातंत्र्य सुनील तटकरे यांच्याकडे नसल्याची सुद्धा चर्चा आहे। सिंचन घोटाळ्याचे आरोप करत सुनील तटकरे यांचं नाव अनेकांनी घेतले। भविष्यात कारवाईची टांगती तलवार आली तर केंद्रीय मंत्रिपद मिळवून सुनील तटकरे राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतील। तसंही सुनील तटकरे यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी थेट आणि चांगले संबंध आहेत। त्यामुळे भविष्यात सुनील तटकरे सुद्धा भाजपामध्ये जातील अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सेफ साईड म्हणून सुधाकर घारे यांना आधीच भाजपामध्ये पाठवून 3 वर्ष भाजपाचा चेहरा म्हणून चर्चेत आणायचं, नंतर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यानंतर वेळ पडल्यास तटकरे सुद्धा भाजपाचा झेंडा हाती घेतील अशी एक शक्यता वाटते। किंवा महेंद्र थोरवे यांच्याशी हातमिळवणी करायची, सुधाकर घारे यांना भाजपामध्ये पाठवायचं आणि राष्ट्रवादीमध्ये एखादा साधा चेहरा पुढे आणायचा, जेणेकरून राष्ट्रवादी ही महायुतीचं आणि आमदार महेंद्र थोरवे यांचंच काम करते असं चित्र दाखवायचं। पण प्रत्यक्षात सुधाकर घारे म्हणजेच कर्जत खालापूरची राष्ट्रवादी। त्यामुळे सुधाकर घारेंनी राष्ट्रवादी सोडली तर मग उरलं काय? महेंद्र थोरवे हे भाजपाच्या मतांवर निवडून आलेत असं अनेकदा बोललं जातं। त्यामुळे भाजपाचीच मतं जर बाजूला घेतली तर महेंद्र थोरवे कसे निवडून येणार, हे दूरदृष्टीचं राजकारण आता रंगताना दिसतंय। तसंही या मतदारसंघात राष्ट्रवादीनं बाजी मारली, शिवसेनेनं अनेकदा आमदारकी जिंकली, पण दरवेळी आम्ही दुसऱ्यालाच का मदत करायची, आमचं सुद्धा वेगळं राजकीय अस्तित्व आहे असं म्हणत 2029ला भाजपात तिकिटाची मागणी करू शकते। त्यामुळे सुधाकर घारे हे भाजपामध्ये गेले तर त्यांच्यासाठी सुद्धा पोषक वातावरण असेल। पण भाजपामध्ये सुद्धा किरण ठाकरे इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी तिकिटाचा मार्ग काढता येऊ शकतो, कारण सुधाकर घारे यांच्याकडे वैयक्तिक मतदान जास्त आहे। राहिला प्रश्न सुरेश लाडांचा। सुधाकर घारे आणि सुरेश लाड हे युद्ध मधल्या काळात पेटलं होतं, पण सुरेश लाड एक ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती म्हणून कदाचित माफ करतील। त्यामुळे उगाच राष्ट्रवादीमध्ये राहून तिकिटासाठी पुन्हा जीवाचा आकांत करण्यापेक्षा भाजपामध्ये पक्षप्रवेश हा मार्ग सुधाकर घारे यांच्यासाठी चांगला असू शकतो। तुम्हाला काय वाटतं? सुधाकर घारे काय निर्णय घेतील? कमेंट करून नक्की कळवा। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।